सर, आपण आज जे देगलूर शहरामध्ये आपल्याला सन्मान भेटले आणि जे ध्वजारोहण आपल्या हस्ते झाले, आपण काय म्हणू? हे एक सन्मान आहे आणि हे जे सन्मान मिळालेले आहे ते आपुलकीचं सन्मान आहे आणि मायेचं सन्मान आहे असं मी म्हणतो। आणि या सन्मानाच्या प्रती आपल्याला बरंच काही करायचं आहे आणि भगवान बुद्धांनी ज्या प्रकारे आम्हाला घडवलं किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपल्याला घडवलं त्याच्यामध्ये निश्चितच मी आणि माझा समाज पुढे जाणार अशी आशा व्यक्त करतो। मिलिंद भाई, आपलं काय? सर्वप्रथम नमो बुद्धाय, जय भीम। आपल्या सर्वाला 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगल सिद्धीच्या तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग प्रणाम, विनम्र अभिवादन। मला समाजाच्या वतीने नागार्जुन बुद्ध विहार समितीचं उपाध्यक्षपद मला मिळालं, तो मान सन्मान आहे, माझा बहुमान आहे, मला दिलेले समाजाला आशीर्वाद आहे, म्हणून मला या ठिकाणी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बहुमूल्य कष्ट आणि वेळानं आम्हाला घडवलं त्यामुळे आज समाजाकडून मला जो मान सन्मान मिळाला मी माझ्या जीवनामध्ये कदापि विसरणार नाही। आणि समाजाचा गाडा किंवा धम्माचा गाडा कुठे नेत असताना कुठेही वैरभाव माझ्या मनात ठेवणार नाही, माझ्या मनातले विकार कमी करण्याचा नाही, बहुमूल्य असा प्रयत्न करेन। आणि उत्तर माझे मुलं कसे घडतील आणि लोक विहाराकडे कसे येतील, आकर्षित होतील, यासाठी वरच्यावर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। आणि माझ्या समाजाने मला जी संधी दिली आणि जो माझा बहुमान केला, माझ्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण केलं, ही माझ्या जीवनातील उत्तम संधी मानतो आणि धन्यवाद देतो। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वप्रथम सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आज सिद्धार्थनगरला जे लोक नाव ठेवत होते तर त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की सिद्धार्थनगरनं एक उद्योजक दिलेला आहे, सिद्धार्थनगरनं एक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर दिलेला आहे आणि प्राचार्य MBBS डॉक्टर आणि रोजगारातून मिस्त्री, अनेक गुत्तेदार, अनेक शिक्षक या सिद्धार्थनगरनं दिलेला आहे। तर सिद्धार्थनगर हा सर्वगुण संपन्न असलेला हा सिद्धार्थनगर आहे, याची प्रचिती आज या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे यातून दिसून आलेली आहे। आणि पूर्ण समाज बांधवांना मी पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो।